राम राम मंडळी, गावाकडच्या टेस्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज मंडळी का नाही काय असणार आहे जेवायला आता विचारू मावशीलाच, कारण का नाही मावशीचे आजचे वेगवेगळे पदार्थ खायला मला तर पहिल्यापासूनच लय आवडतात। वेगवेगळे पदार्थ लय भारी बनवतात बघा। मावशी मग आज आम्हाला काय खायला घालणार? नमस्कार बाळानो, अनिल बाळानो, तुम्हाला आता सगळी दिवाळी झालेली होय। दिवाळी होऊन आता तोंडाला चव नाहीशी झाली। आता खमंग पावट्याची भाजी करायची, अगदी चवदार चुलीवरचं पावट्याची भाजी करायची। चिकन मटणापेक्षा भारी ही आहे पावट्याची भाजी। अशी झणझणीत भाजी चुलीवर करायला आणि केल्यानंतर खायला कोणाला नाही आवडणार। तर तीच भाजी का नाही इथं आज आमची मावशी आज बनवून आम्हाला खायला घालणार आहे बघा। मावशी तुला काय मदत लागली तर मला सांग काय? बर बर बाळा। हां, ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। बघा आता आपण पावटा हे सोलून घेऊया। ह्या पावट्याला नाव आहेत वेगवेगळी प्रकाराची। ह्याला कोल्हापूरच्या भागाकडे वरणा म्हणतात आणि इकडं पावटा म्हणतात, काय घेवडा म्हणतात। तर आपण स्वच्छ निवडून सगळं किडकं काढून स्वच्छ आपला सोलून घेतलेला आहे पावटा। हे काही पावटा स्वच्छ सोलून घेतलाय, घालून धुवून घेऊया। आता कढई ठेवलेली आहे, तेल घालूया भांड्यामध्ये। आता कढईमध्ये तेल घातलंय, तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता घालूया। ते कड कडू द्या। आता कांदा घालूया। तर आता आपण कांदा घातलेला आहे, कांदा भाजून घेऊया, चांगलं परतून घेऊया कांदा। हे कांदा भाजून घेतलेला आहे लालसर। हे का लाल होईपर्यंत कांदा भाजायचा। आता लसूण घालायचं त्याच्यामध्ये, लसूण पण लाल होईपर्यंत तळसून घ्यायचं। लसणाचा वास उठायला पाहिजे असं छान भाजून घ्यायचं ते। आता टमाटो घालायचं, टमाटो, कांदा, लसूण चांगलं मिश्रण झालं पाहिजे। चांगलं पावटा धुवून घ्यायचं। आता त्या कांदा, लसूण, टमाटो भाजले त्याच्यामध्ये घालायचं। हे चांगलं परतून घ्यायचं। आता परतून घेतलेलं आहे, हे जरा परतून घ्यायचं म्हणजे निभार असते, शिजलं जाते तेलात जास्त वेळ परतून घेतलं म्हणजे। आधी हळद घालायचं,
परतून घ्यायचं. परत बघा हळद घातल्यावर पिवळा कलर आला. आता परत आपल्या लाल मसाल्याची चटणी घालायची. परत परतून घ्यायची. आपल्या चवीनुसार चटणी मीठ. बघा याला चटणी घातल्यामुळं लाल कलर आला. चवीनुसार चटणी मीठ घालायचं याच्यामध्ये. आता शिजायला पाणी घालायचं. थोडंसं शेंगादाणे कूट घालायचं याच्यामध्ये. झाकायचं. वर खाली करून घेऊया. शिजायला लागली. पावटा जरा निभार असल्यामुळं वेळ लागतो शिजायला. खमंग चुलीवरचं पावट्याची भाजी. बघा रानामध्ये आपलं बिन औषधाचं कांदा चांगला असतो, पण आता सगळं औषध मारून पिकवतात, त्याच्यामुळे चव जरा कमी झालेली आहे. आणि रानातलं कसं ताजं ताजं कांदा उपसायचा, लगेच आणायचं, लगेच चिरायचं, त्याची चव लई भारी. कोथिंबीर, कांदा, टमाटो, लसूण हे रानातलं अगदी चवीचं चांगलं खमंग असतंय. त्याच्यामुळे आपल्या चुलीवरच्या जेवणाला चव येत्या. बघा कसं रट 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 शिजायला लागलं ही भाजी. बघा वास कसा खमंग उठलाय. अजून झाकूया. आता अगोदर आम्ही लहानपणी असताना आमची आई चुलीवर फोडणी मारली की घम 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 वास उठायचा. आई आज तू कुठली भाजी केलीस मी सांगू का ग? तर सांग. आईनं बरोबर ती वांग्याची भाजी केलेली असली तर आम्ही वांग केलीस का? तर आई म्हणायची होय, एवढं छान वास आलाय. आणि आईची चवच भारी. आता हे बघूया शिजले का. हा शिजलेला आहे मऊसूत. आता कोथिंबीर टाकूया. आता खमंग पावट्याची भाजी तयार झालेली आहे. मल्हार ये, मल्हार ये 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 ये. आता उतरूया. पावट्याची भाजी तयार झालेली आहे. आता गरम गरम 4 भाकरी खायला करून घेऊया. या मल्हार, या जेवायला बसा. समृद्धी, या जेवायला बसा. या जेवायला बसा. या या या. हे का चाळून घेतलं पीठ. आता मळून घ्यायचं. असं घस 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 कसं मळल तसं चिकटपणा येतो पिठाला, भाकरीला.
घसा 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 मळून घ्यायचं असं. चुलीवर काटवटीत भाकरी लई छान होते. बाळांनो, मला अजून आठवतंय, आई पूर्वी जात्यावर दाणं दळत दळत आई गाणं म्हणत आम्ही झोपेत असताना ते आमच्या कानावर पडायचे शब्द. त्याच्यामुळे आम्ही जागं व्हायचो. जागं होऊन उठल्यानंतर त्या पिठाचा वास, सुगंध यायचा आणि भाकरी केल्यावर तर चव अगदीच छान लागायची. पाटाचा आवाज, अगदी सुगंध दरवळ असतो. या बघा चुलीवरची भाकरी कशी फुगली, अशी गॅसवरची भाकरी फुगत नाही. बघा चुलीवरची भाकरी कुठं कच्ची आहे का, बघा कसं चेंडवावणी फुगलंय. बघा बघा कसं फुगते भाकरी. पांढरी शपथ कशी भाकरी छान झाली आहे. या बाळानं जेवायला. आता जेवायला बसायचं आहे सगळ्यांनी. पावट्याची भाजी या गरमागरम, बघा किती सुगंध वास सुटलाय. चवदार गरमागरम पावट्याची भाजी. या बसायला जेवायला सगळ्यांनी. या या जेवायला. तर मंडळी, या जेवायला मस्तपैकी नाही पावट्याची भाजी तयार आहे. आता आपण टेस्ट करून बघूयात. मावशे चालू करा. घ्या बाळानं. होय, चांगलं चवदार गरमागरम चुलीवरचं खमंग किती छान पावट्याला वास सुटलेला आहे. होय. कसं छान झाले बाळा. समृद्धी समृद्धी लय बोलत नाही, खाण्यात लय दंग आहे बघा. पावट्याची भाजी जर खाल्लास तर बाकीच्या सगळ्याच भाज्या विसरून झालं, एवढी भारी भाजी होती. मावशी एक नंबरवर का, झकास झाले भाजी, लय भारी. सगळ्यांनी बघा, सगळ्यांनी खावा खमंग. आणि भाजी कशी वाटली कमेंट करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.